उपस्थित शिष्यवृंद आणि नागरिकजन हो, प्रतिवर्षाप्रमाणे श्री दत्ताचा वाढदिवस साजरा करण्याकरता आपण येथे जमलो आहोत. मी तुमचा गुरु व तुम्ही माझे शिष्य प्रेमानं विश्वासानं एकत्र येतो. दरवर्षी तुम्ही दूरवरून येतात. उत्सवाला येण्याकरता बुद्धीचा किती दृढ निश्चय असावा लागतो याचा अनुभव मला आजतागायत नव्हता. यावर्षी तो मला आला. त्या दृष्टीनं मी तुमच्यापेक्षा उणा राहिलो नाही. तुमच्या अंतःकरणाची माझ्याकडे असलेली ओढ आणि माझी तुमच्याकडे असलेली ओढ ही परमेश्वराची लीला आहे, गंमत आहे. मी दक्षिण यात्रेला गेलो होतो. देवदेव करीत होतो. काही देवदर्शन सोडून कार्यक्रम आटपून उत्सवासाठी येथे आलो. काय देव येथे आहे आणि तेथे नव्हता? होता, परंतु तुम्ही तेथे नव्हता. ही एकच गोष्ट येथे येण्यास कारण झाली. यात भगवत कृपा किती सामावली आहे याचं ज्ञान होतं. तुम्हाला यावंसं वाटतं म्हणून तुम्ही येता का? मला वाटलं म्हणून मी आलो. एक दिवस तरी विना महाराजांचा उत्सव साजरा करावा अशी बुद्धी झाली असती तर, पण झाली नाही. देव सोडून तुमच्यासाठी मी धावत आलो. संसार सोडून तुम्ही माझ्यासाठी इथे धावत आलात. हा धर्म आहे का अधर्म आहे? ज्यासाठी तुम्ही कष्ट केले, दगदग सोसली, पैसा खर्च केला, सहजासहजी आला नाही, तो धर्म की अधर्म? मी आज काय सांगणार आहे हे ऐकण्यासाठी तुम्ही आला. मलाच माहीत नाही मी काय सांगणार आहे. मी का आलो, कशासाठी आलो सांगणं कठीण आहे. तुम्ही म्हणाल दत्ताच्या उत्सवासाठी आलो, पण हे म्हणणं खरं आहे का? खरं सांगायला उत्तरं अडतात. त्यात खोटेपणा असतो असं नाही. तुम्ही तुमच्या बाबतीत म्हणाल की आम्ही आज्ञा म्हणून आलो, दरवर्षी ठरवलं यायचं म्हणून आलो, न येणं बरं वाटत नाही म्हणून आलो. कोणत्या भावनेची वासनेची अनुभूती आपणास तीव्रतेने होते म्हणून आपण एकत्र येतो. आपली भावना आपण उघड करायची ठरवली तर करू शकतो. ब्रह्मासारखी अनुभवण्याची गोष्ट आहे. गैरसोय पत्करून कामं टोकून इथे आलात ते तर्कानं बरोबर की चूक? जो पैसा खर्च केला तो यापेक्षा अधिक चांगल्या कामाकरता खर्च करता आला असता. तेव्हा केले हे बरोबर की चूक हे तर्कानं सिद्ध होत नाही. म्हणून बरोबर नाही असं समजून यापुढे परत एकत्र न येण्याचा निश्चय करता येईल का? जीवनात अनेकदा असेच प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरं केवळ तर्कानं देता येत नाहीत. देता आली तरी तसा व्यवहार घडत नाही आणि यालाच जीवन म्हणतात. मी देवाविषयी फार कमी बोलतो. नेहमी जीवनाविषयी बोलतो. प्रसंगी मी अमुक अमुक केलं आहे असंही म्हणतो. अतार्किक गोष्ट माझ्या हातून होत नाही, होऊ देत नाही. आपण केलेली प्रत्येक कृती ज्ञान व तर्क बुद्धीला धरून असते का नाही? देव फक्त न्याय नीतीनं वागणाऱ्यांनाच भेटतो असं म्हटलं तर आपण कोणाला कधीच देव भेटणं शक्य नाही. सारांश, प्रत्यक्ष जीवन व परमेश्वराची लीला ह्या काही वेगळ्याच आहेत. कळल्याशिवाय मी करीत नाही असं म्हणणारा नकळत कितीतरी गोष्टी करून जातो. केलं, खरं वाटलं म्हणून केलं. जे करायची इच्छा नसते, जे करायला लाज वाटते ते ही ही हा हा करून जातो. ते काय त्याला पटलं म्हणून, कधी लोक सांगतात म्हणून करतो. संध्या कर असं याला म्हटलं तर मला संध्याचं महत्त्व पटवून द्या म्हणजे मग करतो असं हा म्हणतो. चूक ही चूक आहे म्हणून कळली तरी चुकीचे वागणे होतेच. बरोबर आहे म्हणून कळलं तरी तसं वागणं होत नाही. म्हणून सारं काही अगोदर कळल्याशिवाय कोणी कार्याला आरंभ करू म्हणणार नसेल की असं असेल तर जगणं अवघड होऊन बसतं. शिवाय कळूनही वळतच असं नाही. जीवनाला काही अर्थ नाही असं म्हणून कोणाला मरावंसं वाटतं का? जीवन कसंही वाटलं तरी ते सोडावंसं वाटत नाही. हेच जीवनाचं रहस्य आहे. जीवन सुखानं जगण्यासाठी संपूर्ण ज्ञानाची किंवा अज्ञानाची गरज नाही. काही ज्ञान काही अज्ञान अशाच पद्धतीनं जीवन घडतं. साऱ्याच गोष्टी आपण स्वतःच्या मर्जीनं वा इच्छेनं करीत नाही. बऱ्याचशा परेच्छेनं बाह्यप्रेरणेनं कराव्या लागतात. जगणं हे बऱ्याच अंशी परेच्छेनंच होत असतं. आपण जन्माला येण्याआधीच जगानं कार्यक्रम ठरवलेला असतं. तो मान्य असो वा नसो त्यात सामील व्हावं लागतं. आपण स्वातंत्र्यप्रेमी असूनही आपले जीवन आपण सारा काळ पारतंत्र्यात जगत असतो. प्रत्येक मनुष्य स्वतंत्र होऊ इच्छितो पण होता येत नाही. म्हणून वेदांतात मोक्ष सांगितलं आहे. हे पारतंत्र्याचे दुःखाचे जिणे नको, हे बंधनाचे सक्तीचे जगणे नको. म्हणून
वेदांतानं हे सारं झुगारून देणारा मोक्ष सांगितला व जीवनाचे ते अंतिम ध्येय ठरवलं. पण अशा मोक्षात जीवनच शिल्लक राहत नाही, तेव्हा त्याची अनुभूती यावी कोणाला? आपण स्वातंत्र्यप्रेमी आहोत, पण याची जाणीव आपणास पारतंत्र्याचे जीवन जगताना किंवा ते जगत असताना होते काय? स्वातंत्र्याची जाणीव झाली तर पारतंत्र्य बोचेल व ते घालवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. आपल्या स्वातंत्र्याची स्वत्वाची जाणीवच नसली तर पारतंत्र्य हे बोचणार नाही व त्याचे दुःख होणार नाही. पण आपलं जीवन दुसऱ्याच्या हाती संपूर्ण सोपवलं तरी त्याच्या सुखदुःखाचे मालक आपणच असतो. ती आपल्यालाच भोगावी लागतात. म्हणून आपण दुसऱ्याला काय वाटेल ते देऊ शकतो. धन, संपत्ती, श्रम, ज्ञान, शरीर, बुद्धी इत्यादी इत्यादी. पण आपलं सुखदुःख कोणालाच देता येत नाही. माझ्या पोटात दुखत असलं तर त्याबद्दल इतरांना दुःख होईल, पण माझ्या पोटातले दुःख ते वाटून घेऊ शकणार नाही. दुसऱ्यांच्या सहानुभूतीनं दुःख सहन करता येतं, नाहीसं करता येत नाही. स्वातंत्र्याचे प्रेम हे जीवनाच्या प्रेमातून निर्माण होते. कशासाठी हवे स्वातंत्र्य? स्वातंत्र्याचे प्रेम ज्या जीवनाच्या प्रेमामुळे आहे ते जीवन अधिक दिव्यत्वाचे, बहारीचे असते. असे जीवन अनुभवाचे नाही. असा विडा उचलूनच जणू आपण जगत असतो. हे काय देवाची अभाकृपा? ह्यात तुमचे काय ते सांगा पाहू. नंतर मी देवाचे काय ते सांगतो. तुला जगावेसे वाटतं हे तुझ्या वाटण्यानं का देवाच्या वाटण्यानं? तुला कोणी सांगितलं जग म्हणून? जग म्हणून सांगितलं कोणी? मरावं, तू मरावं असं जरी जगानं सांगितलं तरी तू जगू इच्छितोस. सारं जग तुझी हेटाळणी करतं, निंदा करतं, तुला मारायला धावून येतं, तरी तू जीव लपवून जगू पाहतोस. हे तू जगायचं ठरवून अगर तुला कोणी सांगितले म्हणून वा तुझ्यावर बालपणापासून तसं संस्कार केले गेले आहे म्हणून करतोस का? का देवानं मुळात तुला जगण्याची प्रेरणा दिली आहे म्हणून करतोस? देवानंच प्रत्येक प्राणीमात्राला जन्माला घालताना जगण्याची प्रेरणा, ज्याला जिजीविषा म्हटलं जातं, ती दिलेली आहे. प्रेरणा देवाची असली तरी कसे जगावे हे आपल्यालाच शिकावं लागतं, ठरवावं लागतं. आपण वाटेल तसं जगायचं ठरवलं तर त्यामुळे होणाऱ्या दुःखाला देव किंवा प्रारब्ध कसा जबाबदार धरता येईल? आपण कोणाच्या प्रेरणेने जगतो हे ज्याला कळेल त्याला देव करणं कठीण नाही. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति. याचा अर्थ काय? शास्त्री पंडिताला विचारायला हवा. जो जीवनाच्या प्रेमातून जीवनाचा सखोल विचार करतो त्याला धर्मातील, शास्त्रातील गहन सिद्धांतांचा अर्थ उमगतो व त्याप्रमाणे वागण्याची प्रेरणा त्यालाच त्याच्याकडून मिळते. जीवनाचा वरवर विचार करणारा, जीवनाचा अभिनिवेश न बाळगणारा, जीवनाकडे तुच्छतेनं बघणारा कितीही विद्वान असला, केवढाही वेदशास्त्र संपन्न वा विद्यावाचस्पती, विद्याभूषण वगैरे वगैरे असला तरी त्याला धर्म कळत नाही, देव दिसत नाही. म्हणून तो जिथे जीवनानुभूती नाही, जगद्भाव नाही, अशा ब्रह्माच्या शोधात आपली सारी शक्ती व बुद्धी खर्च करतो. जन्माला आल्याबरोबर घरातील मंडळी बाळाला आंघोळ घालतात, मधाचं बोट त्याच्या तोंडात घालतात, त्याला कपडे करतात, त्याच्यावर हळूहळू 16 संस्कार केले जातात. हे काय त्याला वाटतं म्हणून होतं का? विद्येचं महत्त्व वाटतं म्हणून का तो शाळेत जातो का? सारांश, जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत माणसाला स्वातंत्र्य कुठे आहे? मी भारतात अगदी ब्राह्मण कुळात जन्माला आलो. मी देवाला सांगितलं होतं म्हणून का आलो? ब्राह्मण कुळात आलो म्हणून घरच्या रिवाजाप्रमाणे वडिलांच्या दंडकामुळे मौंज झाली, संध्या करावी लागते, कुळधर्म सांभाळावे लागतात. ह्यात मला स्वातंत्र्य किती? पण मी आता सोडून दिलं तर कोणत्या स्वातंत्र्याचं जीवन मी जगू शकेल? माझी अस्मिता जर ब्राह्मणाची आहे तर ती मला कशी विसरता येईल? तेव्हा स्वातंत्र्य म्हणजे तरी काय? अपरिहार्य अस्मितेनं पाहण्याची दृष्टी म्हणजे स्वातंत्र्य. जे वडिलांचे, वाडवडिलांचे, घराण्यातील रीतिरिवाजांचे, ब्राह्मण कुळाचे पारतंत्र्य माझ्यावर लहानपणी लादलं गेलं, ती माझी अस्मिता बनली. म्हणून आज ते पारतंत्र्य न वाटता स्वातंत्र्य वाटतं. उलट आज मी ते झुगारून दिलं तर मी माझा राहणार नाही, मी परतंत्र बनेन.
मी जन्माला येण्यापूर्वी भारत हा देश मागून घेतला नव्हता की मला भारत देशात जन्माला घाल म्हणून. तो माझ्यावर जणू लादला गेला. पण भारत हा माझा देश आहे, त्याबद्दल मला अभिमान आहे असं मी का म्हणू शकतो? तर माझी अस्मिता भारतानं, येथील संस्कृतीनं, इतिहासानं, धर्मानं, ज्ञानानं घडवली म्हणून मी म्हणू शकतो. या म्हणण्यात मला स्वातंत्र्य वाटतं, कोणी सांगतं म्हणून नव्हे. अस्मितेनं जर मी या गोष्टीकडे पाहिलं नसतं तर मला या साऱ्या गोष्टींबद्दल प्रेम किंवा अभिमान वाटला नसता. मग मी भारतात पारतंत्र्याच्या ओझ्याखाली सतत राहतोय असं वाटलं असतं. देशप्रेम किंवा देशभक्ती ही केवळ त्या देशात जन्माला आलो म्हणून निर्माण होत नसते, तर त्या देशाच्या संस्कृतीला आपलीशी करावी लागते. ती आपली अस्मिता बनवावी लागते. हे काम प्रथम परप्रेरणेनं व नंतर स्वप्रेरणेनं करावं लागतं. परप्रेरणेनं घडलेल्या साऱ्याच संस्कारांनी आपली संपूर्ण अस्मिता बनते असं नाही, तर समज आल्यानंतर स्वप्रेरणेनं ती वाढवावी लागते, पक्की करावी लागते. परप्रेरणेनं अस्मिता घडत असली तरी ती स्वप्रेरणेनंच पक्की होत असते. ही पक्की केलेली अस्मिताच खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव देत असते. माझा मुलगा परप्राप्य वस्तू, त्याला मी माझा म्हणतो. त्याला कोणी नकटा म्हटलं तर मला राग येतो. का? तर तो देवानं दिलेला असला, मला हवा तसा तो दिलेला नसला तरी त्याला मी अस्मितेनं पत्करलं आहे म्हणून तो माझा झाला. त्याला मी माझा म्हणू शकतो. हे माझं स्वातंत्र्य. वास्तविक या जगात आपल्या स्वतः निर्मिलेलं असं काय आहे? सारं काही देवाचं आहे, निसर्गाचं आहे म्हणा हवं तर निसर्गाचं. तरी देखील आपण प्रत्येक वस्तूवर आपला हक्क सांगतो. आपण शरीर, मन वा बुद्धी तरी आपली आहे का? शरीर देवानं दिलं आहे, मन घरातील वा समाजातील संस्कारांनी घडलं आहे, बुद्धी गुरुजींनी बनवली किंवा फार तर कोणाच्या तरी विचारांनी, ग्रंथांनी बनवली असं म्हणूया. यात स्वतःचं असं किती आहे? जे प्रतिभावंत, प्रज्ञावंत, द्रष्टे असतात तेच बालपणी घडलेल्या शरीर, मन, बुद्धीत बरंच परिवर्तन करू शकतात. पण हे अपवाद असतात. सर्वसामान्य जनता तशी नसते. पण स्वातंत्र्याची ओरड करणारे बहुसंख्येनं अशा जनतेमधीलच असतात. त्यांना पारतंत्र्य म्हणजे काय व स्वातंत्र्य म्हणजे काय हेच कळत नसते. व स्वातंत्र्याच्या नावाखाली बंडखोर, दंगेखोर व विघ्नसंतोषी बनतात. दुसऱ्याची वस्तू आपली म्हणणं नीतिशास्त्राच्या दृष्टीनं चूक आहे म्हणून ते सोडता येईल काय? देवानं निर्माण केलेली जमीन मी माझी म्हणतो, हे नैतिकदृष्ट्या बरोबर आहे काय? पण म्हणून मी माझी जमीन सोडून दिली, दुसऱ्यानं त्याची सोडून दिली असं सर्वांनी केलं तर व्यवहार शक्य होईल काय? नाही होणार. तेव्हा मानवी जीवनाची काय गंमत आहे बघा. जीवनाचे व्यवहार सुरळीत चालावेत म्हणून आम्ही जे नीतिशास्त्र निर्माण केलं त्याच नीतिशास्त्राच्या न्यायाप्रमाणे आमचं जीवनाचे सारे व्यवहार स्थगित होतात. तेव्हा खरं नीतिशास्त्र कोणतं? साऱ्याच गोष्टींचे ट्रस्टी म्हणून वागवायचे ठरवलं तर प्रश्न सुटल्यासारखा वाटतो. सब भूमी गोपाल की हे म्हणायला ठीक आहे. साऱ्या भौतिक जड वस्तू प्रत्येकाला ट्रस्टी या वृत्तीनं वापरता येतील. पण माणसांचं काय? मुलांचा, बायकांचा, आईबापांचा ट्रस्ट कसा करता येईल? तेही तर देवानंच दिले आहेत ना. तेव्हा नीतिशास्त्राचेच एक उच्च मूल्य ट्रस्टीशिप हे देखील माणसाला कसं अडचणीत आणतं हे सर्वोदयवाद्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. राज्यविरहित, वर्गविरहित, जातविरहित, ज्याला आपण स्टेटलेस, क्लासलेस, कास्टलेस सोसायटी वगैरे असे शब्द वापरतो, हे देखील एक स्वप्न आहे, अवास्तव कल्पना आहे. सारं ईश्वराच्या सत्तेनं चाललं असताना आपण आपल्या सत्तेनं वागतो हे स्वातंत्र्य आहे. हे त्यानंच आपणास बहाल केलं आहे. त्याची सत्ता न बोचणारी आहे म्हणून जगात नास्तिकता नांदते. पारतंत्र्यात जगत असताना स्वातंत्र्यात जगतो म्हणून नास्तिकता नांदते. परमेश्वरानं आपली सत्ता दाखवली तर कोण नास्तिक राहू शकतो? देवानं त्याच्या सत्तेची जाणीव होऊ दिली नाही हा त्याचा दयाळूपणा आहे, मोठेपणा आहे. बायकोनं चहा केला, आपण लवकर घेतला नाही तर बायको रागावते.
आपण कितीतरी पापे करतो तरी परमेश्वर रागवत नाही. परमेश्वर पाहायला दूर जावं लागत नाही. तो 5-10मध्ये पाहता येतो, 1000-500मध्ये पाहता येतो, बुद्धीनं अनुभवता येतो. डोळ्यांनी पाहायचं असेल तर तप करावं लागेल, पण तो प्रयास आहे. आई मुलाला अंगावर पाजताना पदर घेऊन पाजतं. मुलाला आई दिसत नाही म्हणून का तो पिणं बंद करतो? मला पाजते ती माझी आई, जसा त्याचा विश्वास असतो. कारण आईची माया, प्रेम तो पिताना अनुभवित असतो. आई दाखवा मग मी पेन असं तो म्हणतो का? तो प्रत्यक्षवादी आहे काय? आई दिसत नाही म्हणून ती नाही असा तो प्रत्यक्षवादी नसतो. असा जो असतो त्याला आई दिसली तरी आई कसली असं म्हणता येत नाही. आईची माया, आईचं प्रेम कळलं नाही तर आई पाहूनही आनंद होणार नाही. तसंच जगता जगता आपल्याला देवाची कृपा, त्याचे उपकार, त्याचे प्रेम कळले नाही तर देव प्रत्यक्ष समोर येऊन उभा राहिला तरी देव दिसल्याचं समाधान होईल काय? नव्हे, तो देवच कशावरून हा संशय निर्माण होईल. चर्मचक्षूंनी काय वाटेल तो चमत्कार दिसू शकतो. सृष्टीत अनेक अपघात, चमत्कार होतात. म्हणून साक्षात चतुर्भुज विष्णू समोर आला तरी तार्किकाच्या डोळ्याला तो एक चमत्कार वाटेल. आईचं हृदय अगोदर कळतं, नंतर तिचा चेहरा ओळखता येतो. तिचा चेहरा पाहून मुलाला आनंद होतो का? का तर त्या चेहऱ्यावर त्यानं अनुभवलेलं तिच्या प्रेमाचे भाव असतात. म्हणून देवाच्या कृपेचा, प्रेमाचा ज्याला अनुभव नाही त्याला देवाचा चेहरा पाहून आश्चर्य वाटेल पण आनंद वाटणार नाही. देवदर्शनाचा आनंद त्याला होतो की ज्याला देवाच्या दयेचा अनुभव आहे व ज्याच्या अंतःकरणात देवाविषयीचा कृतज्ञ भाव भरला आहे. देव पाहायला डोळे लागत असले तरी तो ओळखायला अंतःकरण लागतं. जीवनात त्याला चर्मचक्षूंनी पाहण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतःचक्षूंनी पाहण्याचा प्रयत्न करावा. चर्मचक्षूंनी एकदा दोनदा दिसेल पण अंतर्चक्षूंनी तो सतत पाहता येतो. जो अनुभवला नाही तो दिसेल कसा, आणि दिसला तरी ओळखता येईल कसा. म्हणून मी तुम्हाला देव ओळखायला शिकवतो, पाहायला शिकवत नाही. त्याला आधी ओळखल्याशिवाय त्याला पाहण्याची उत्सुकता, तळमळ निर्माण होणार नाही. संकटकाळी, आपत्तीत किंवा दुःखात जर एखाद्या व्यक्तीनं पडद्याआड राहून आपल्याला सहाय्य केलं तर त्या व्यक्तीला पाहण्याची उत्कंठा निर्माण होते. त्याच्याबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेनं ओथंबलेलं आपलं अंतःकरण त्याच्या दर्शनासाठी अत्यंत उत्सुक होतं. अशा अवस्थेत तो दिसला तर केवढा आनंद होतो. ही अवस्था नसली आणि तो नुसता दिसला तर इतरांनी त्याचा गुणगौरव कितीही केला असला तरी त्याला पाहून काय आनंद होणार आहे. उभं जीवन पारतंत्र्यात जगत असताना मी स्वतंत्र आहे असं वाटणं हे नुसतं वाटणं नव्हे, हे नुसतं वाटणं आहे, वस्तुस्थिती नाही. तारुण्य प्राप्त झाल्यानंतर बायको हवी हे वाटणं साहजिक आहे, पण म्हणून वाटेल तिला बायको करता येत नाही किंवा वाटेल त्या स्त्रीशी समागम करता येत नाही. प्रेमविवाहापूर्वी जिच्यावर तुम्ही प्रेम करता ती तुमच्या स्वतंत्र बुद्धीची निवड आहे का वासनेची, निसर्गाच्या जबरदस्तीची निवड आहे? स्वातंत्र्य म्हणून तुम्हाला काय हवं आहे? काय करणं म्हणजे स्वातंत्र्य? वाटेल तसं वागणं, अविचारानं धाडस एखादं करणं, विकारांचा गुलाम होऊन व्यसनाच्या अधीन होणं, बेजबाबदारपणे बोलणं वा कृती करणं म्हणजे का स्वातंत्र्य आहे? कशासाठी स्वातंत्र्य हवं? भूक लागते म्हणून तुम्ही खाता का तुम्हाला खावंसं वाटतं म्हणून भूक लागते? भूक लागते म्हणून अन्नाच्या विविध चवींना आनंद घेता येतो. आणि भूकच नसेल तर अमृत आणून ठेवलं तरी त्याचा आस्वाद, आनंद घेता येईल का? भूक लागणं ही कोणाची किमया आहे? तुमची का देवाची? श्रीखंड खावेसे वाटले आणि ते मिळाले म्हणजे आस्तिक माणूस देव खराच आहे असं त्यावेळी समजतो. पण रोज भूक लागते त्यावेळी का आठवत नाही? आपल्याला येणाऱ्या नित्य अनुभवावरून आपण देवाला ओळखायला शिकत नाही व प्रासंगिक अनुभवावरून त्याला ओळखायला शिकतो. देवाचं नित्यस्मरण घडण्यासाठी आपण आपल्या नित्य अनुभवांचं स्मरण केलं पाहिजे, त्याचं समालोचन केलं पाहिजे. यालाच साक्षेपानं, डोळसपणे जगणं म्हणतात. क्षणाक्षणाला जो असा जगतो त्यालाच आपण खूप जगलो असं वाटतं. त्याला जगण्याचा कंटाळा येत नाही. त्याच्या जगण्याच्या अनुभूतीची वर्ष नसतात तर क्षण असतात.
तो 1 वर्ष जगला तरी 1000 वर्ष जगलो असं त्याला वाटतं. तेव्हा आयुष्य कमी झाल्याचं दुःख कोणाला? जो वर्षभर जगला तरी क्षणभर जगण्याचा आनंद घेऊ शकत नाही, त्याला असा माणूस 100 काय 1000 वर्ष जगला तरी त्याला जगण्याचं समाधान मिळणार नाही व एवढं मोठं आयुष्य लाभूनही मरताना तो दुःखीच राहील. ज्याला मरणाचं दुःख होतं त्याला जगण्याचा आनंद मिळालेला नसतो. ही जगण्याची कला आहे, ही शिकावी लागते. परमेश्वर हृदयस्थ करून क्षणाक्षणाला जगायला शिकला तरच जीवनाचा आनंद मिळतो, जगण्याचं समाधान लाभतं, मरताना दुःख नसतं. देवानं जीवन दिलंय, देवाच्या नावानं मनसोक्त उपभोगलंय आणि शेवटी देवाला परत केलंय. हाच प्रपंच व हाच परमार्थ होय. असा प्रपंच अथवा परमार्थ ज्याला साधला तो कधीच जीवन मरणाच्या फेऱ्यातून सोडवणाऱ्या मोक्ष धर्माकडे किंवा अध्यात्माकडे आकर्षित होणार नाही. ज्याच्या जीवनात खरोखर परमेश्वर नांदतो त्याला ब्रह्मप्राप्तीची, समाधी लावण्याची, कुंडली जागृत करण्याची वा मंत्रतंत्राचा अवडंबर करण्याची वा योगसिद्धीची काही गरज नसते. ईश्वर निष्ठेनं ज्याला जगता येत नाही तोच असं काही वेडेचाळे करीत असतो व अधिकार नसल्यामुळे अक्षरशः वेडावतो. देव विटाळला जाऊ नये म्हणून विटाळ काय हे शिकावं लागतं. बुद्धी देणारा देव असताना मी ही काठी तुमच्या टाळक्यात मारली व म्हटलं ही देवानंच बुद्धी दिली म्हणून मारली, तुम्हाला पटेल का? ते पटेल? येथे मी देवाच्या नावाचा गैरवापर केला, याला म्हणतात देव विटाळणं. आपल्या कृतीनंच आपण देव विटाळतो. आपण वाटेल तसे वागावे आणि त्यानं बुद्धी दिली म्हणून वागलो असं म्हणावं, याला काय अर्थ आहे? अशानं देव विटाळतो, म्हणून तो भेटत नाही, त्याची कृपा होत नाही. या विश्वातला देव कधीच विटाळला जात नाही. तो नित्य मंगल पवित्र असाच आहे, त्याला कोणाच्याच कृतीची बाधा होत नाही. पण जो देव आपल्या जीवनात आहे तो मात्र आपल्या कृतीनं विटाळला जातो. माणसाचा देव विटाळला जातो, जगाचा देव विटाळला जात नाही. म्हणून मी सोहळं पाळतो. सोहळं हे प्रतिकात्मक आहे, नाहीतरी सारेच धार्मिक विधी प्रतिकात्मक आहे. देवाची पूजा देखील प्रतिकाचीच पूजा आहे. देव विटाळत नाही, पण प्रतिमा विटाळू शकते आणि म्हणून ओंगळ, घाणेरडी, कुबट वासाची अशी देवाची प्रतिमा चालत नाही. देवपूजेची सारी साधनं स्वच्छ, व्यवस्थित व प्रसन्नता देणारी हवीत. वातावरण शांत, प्रसन्न हवं. हृदयात देवत्वाचा भाव जागृत करण्यासाठी ते पोषक असं ठरत असतं. मनात योग्य तो भाव निर्माण होण्यासाठी त्याचं वातावरण हवं असतं. देव नित्य मंगल असतो, पण मनुष्य असतो का? मनुष्य मर्त्य आहे, तर त्याला नित्य मंगल कसं म्हणता येईल? तो मेला म्हणजे सुतक पाळावं लागतं. माणसाचं शरीर बाह्य दूषित पदार्थांच्या संपर्कानं असं अशुद्ध, विकारी वा रोगी बनू शकतं. तसं त्याचं मन देखील कुसंस्कारांनी दूषित बनू शकतं व बुद्धी देखील मनाची गुलाम होऊन बिघडू शकते. मनावर संस्कार हे केवळ विचारानंच निर्माण करता येत नाहीत, तर वातावरणानं देखील निर्माण करता येतं. जेव्हा देवाचा आपल्या जीवनाशी संबंध नसेल तेव्हा तो नित्य मंगल, शुद्ध, बुद्ध असा असतो. पण आपल्या जीवनाशी त्याचा संबंध आला तर तो कधी मंगल तर कधी अमंगल, कधी शुद्ध तर कधी अशुद्ध असा बनतो. तरी त्याला राग नाही, तो इतका दयाळू आहे. एकांतात माणूस जितका स्वच्छ राहू शकतो तितका तो 4 चौघात मिसळल्यानं राहू शकत नाही. रस्त्यानं जाताना धूळ अंगावर उडणारच. एकांतात जी शुद्ध हवा मिळते ती गर्दीत कशी मिळेल? तसं देवाचं आहे. तो एकटा असतो तेव्हा नित्य शुद्ध मंगल असा असतो. पण तुमच्या आमच्यात आला तर आपल्या विचाराचारातील दोष त्याला लावले जातात. तो मूळचा अनामी असूनही बदनाम होतो. तरी तो हे सारे सहन करतो, कारण त्याला तुमच्या जीवनाचं प्रेम आहे. तुमच्या जीवनातील घाण काढण्यासाठी तो स्वतःला विटाळून घेतो. तुमच्यातली घाण तो घेतो, पण तुम्ही त्याच्यातले मांगल्य का घेऊ नये? त्याचं मांगल्य ग्रहण करण्यासाठी शुचिर्भूत झालं पाहिजे. शास्त्रातील सिद्धांताच्या गोष्टी तुमच्या आमच्यासाठी उपयोगाच्या नाहीत. आपलं हित कशात आहे हे ते ओळखा. ते कळत नसेल तर गुरुला विचारा. शिष्याला नुसतं शास्त्र सिद्धांत सांगणारा गुरु नव्हे, त्याचे श्रेयस सांगणारा त्याचा खरा गुरु. आपण 4 आठाण्याचे खेळणं कपाटात जपून ठेवतो, पण जीवन मात्र उधळतो.
जीवना इतकी मूल्यवान वस्तू या जगात कोणतीच नाही, तेव्हा त्याला किती जपलं पाहिजे. पण ती दृष्टीच नाही. ती दृष्टी येण्यासाठी अंतर्मुख झालं पाहिजे. जो अंतर्मुख होतो त्याला जीवनाची महती कळते, व ज्याला जीवनाची महती कळते त्याला देव कळतो. म्हणून परमार्थात हा गुण लागतो. जीवनाबद्दल लोभ प्रेम असेल तर देवाबद्दल प्रेम वाटेल, कृतज्ञता वाटेल. आपण जीवनाविषयी किती उतळ संकुचित विचार करतो. बापानं पैसा ठेवला म्हणून त्याच्याबद्दल चांगलं बोलायचं, नाहीतर शिव्या द्यायच्या. हेच का पितृप्रेम? हीच का पितृदेव भवची भावना? ज्याला जीवनाबद्दल प्रेम नाही त्याला कशाबद्दलच प्रेम नसतं. जीवन देणाऱ्या देवाबद्दल किंवा आईबापाबद्दलही नसतं. जीवनाचे महत्त्व ज्याला कळत त्यालाच ते देणाऱ्याचं महत्त्व कळतं. जो जीवनाला कंटाळला आहे त्याला देव दाखवण्याची हिंमत कोण करू शकेल? प्रत्यक्ष देवाची त्याच्यापुढे जाण्याची हिंमत होत नाही तर इतरांची काय कथा? देव सोडून मी तुमच्यासाठी धावत आलो असं सुरुवातीला मी सांगितलं, पण खरंच तो सुटला का? नाही. तुमच्यासाठी आलो तरी तो येथेच आहे. त्याच्याकडे गेलो तरी मी तुमच्यासाठीच जातो व तुमच्याकडे आलो तरी मी त्याच्यासाठीच येतो. मी कुठेही गेलो व असलो तरी तो माझ्याबरोबर आहेच. इतके घनिष्ठ नातं त्याचं व माझं आहे. तसे तुमचे त्याच्याशी नातं जडावं म्हणून मी गुरु म्हणून तुमच्यात व त्याच्यात मध्यस्थी करतो. आपण जेव्हा एक होतो तेव्हा खरं खोटं काही राहत नाही. मी माझ्या तीर्थयात्रेची सारी पुण्याई तुमच्या पदरात टाकली आहे. त्यामुळं मी दिवाळखोर नाही का झालो? मग मी मोक्षास कसा जाईन? पुण्य ज्याला मिळतं ते अक्षय असतं. खडे मांडून शिकवावा ओनामा जेवी. श्री अशी काढलेली जी असते ती कधी पुसण्याची वस्तू आहे? काढली असली तरी पुसता येईल. खडे मांडून का श्री जन्माला आलेली आहे? खडे गोळा केले म्हणून का ती नष्ट झाली? पण शिकवण्यासाठी ती खडे मांडून दाखवावी लागते. ते अक्षर असले तरी क्षर आहे. श्री हे अक्षर असले तरी क्षर आहे. अक्षरातलं क्षरत्व पुसलं जातं, अक्षर पुसलं जात नाही. तीर्थयात्रा करून आलो आणि प्रवचन केलं इतकं तरी लक्षात ठेवा. तुम्ही अनुभवायला शिका. ज्याला जीवन कळलं त्याला देव कळणं कठीण नाही. ज्याला आपल्या जीवनातील जिवंतपणा चैतन्य कळलं नाही त्याला ते चैतन्य ब्रह्म कळणं कठीण आहे रे बाबा. जो स्वतःशी प्रामाणिक तो देवाशी प्रामाणिक. जो स्वतःवर प्रेम करतो तो देवावर प्रेम करतो. या दोनच गोष्टी लक्षात ठेवलात आणि बाकी सारं काही विसरला तरी माझं येथे येण्याचं प्रयास सफल झाले असं म्हणता येईल. मी प्रवचन करून माझी तीर्थयात्रा पूर्ण केली. मी दगडात देव पाहण्यासाठी तीर्थयात्रेला गेलो होतो, परंतु मी तुम्हाला तुमच्या जीवनात देव दाखवला. पुण्याई अक्षरवस्तू असली तरी प्रत्येक वेळी प्रकट होते असं नाही. प्रत्येक वेळेस जीवन चाललं आहे असं जगू नका. मी आज तुमच्यावर संतापलो आहे असं नाही. मी माझ्या आवडीनं जे जे केलं ते आणि माझी पुण्याई तुमच्या पदरात तुम्ही माझे म्हणून घातली आहे. माझ्याकरता मी केलं नाही, तुमच्या प्रेमाकरता केलं आहे. म्हणून माझी पुण्याई वाया जाणार नाही. तुम्ही असे वागा. तुम्ही असं वागा की तुम्ही बोलावल्याशिवाय मी आलो पाहिजे. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. आपल्याला अभिवाचन आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.